कविप्रवेश शो यूट्यूब चॅनल. मित्रांनो, सहज मित्रांमध्ये रस्त्याने जाता जाता गप्पा चालू होत्या आणि मग पेटलेला विषय दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल या विषयावरनं थोडीशी एकमेकांमध्ये विचारांची देवाणघेवाण सुरू झाली. आणि मी नको म्हणत असतानासुद्धा अरे नाही रे, काही परिस्थिती आपल्या सामान्यांपर्यंत पोचली पाहिजे, म्हणून तो आम्हाला उत्तर देण्यापेक्षा चल एक व्हिडिओ बनवूया. आणि मग मित्रांच्या आग्रहास्तव असा हा रस्त्यात थांबून या विषयावरचा व्हिडिओ खास तुमच्या हृदयापर्यंत. जे काही घडलं आहे ते अप्रिय घडलं आहे. आणि एखादी गरोदर स्त्री जी बाळांना जन्म देते तिला अकाली हे जग सोडून जावं लागलं. आणि मग त्याच्यामधनं बाहेर पडत असलेली त्या हॉस्पिटलची संवेदनशून्यता, म्हणजे आपल्याला कोणत्या परिस्थितीत ही हॉस्पिटलला जागा मिळाली, कोणत्या कारणास्तव आपण हे हॉस्पिटल काढलं होतं, अशा सगळ्या गोष्टींचा विसर पडलेली संचालक मंडळी या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये आज कार्यरत आहेत. अशी अनंत उदाहरणं गेल्या 15 वर्षात पाहायला मिळाली आहेत. त्याचा हा थोडासा छोट्याशा ज्वालामुखीचा झालेला हा छोटासा स्फोट आहे असंच मी तरी मानतो. कारण समाजाची एकदा जर का सहनशक्ती संपली ना, तर याच्याहीपेक्षा मोठा स्फोट त्याच ठिकाणी नक्की होऊ शकतो, अशीही मी नकळत एक इशारेवजा सांगतोय संबंधित लोकांना. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची पार्श्वभूमी सांगायची झाली तर हॉस्पिटलकडे जाताना संकुल म्हणून एक गृहनिर्माण संस्था आहे आणि हॉस्पिटलच्या कंपाऊंडवरच्या पलीकडे हिमाली नावाची गृहनिर्माण संस्था आहे. आता मध्ये या 6 एकरच्या पट्ट्यामध्ये खिलारे कुटुंबियांचीच त्यांनी दिलेली संकुलची जागा आणि हिमालीची जागा याच्यामधला हा खिलारेंच्या शेतीचा पट्टा होता. खिलारे कुटुंबियांचे 2 बंधू त्या ठिकाणी 6 एकर जागेमध्ये आपापली शेती करून आनंदात जीवन जगत होते. मग या खिलारे कुटुंबियांचं आणि मंगेशकर कुटुंबियांचं काय खूप मोठं जवळचं नातं होतं म्हणून खिलारे कुटुंबियांनी तो 6 एकरचा पट्टा देऊन टाकला, असं काही घडलं का? बिलकुल नाही. खिलारे कुटुंबियांना, सर्व कुटुंबियांना, त्याच्या मुख्य कुटुंबकर्त्या व्यक्तीला, जे की पुण्याचे माजी महापौर होते, त्यांच्याशी आजच्या राजकारणातले हयात असलेले सन्माननीय शरदचंद्र पवारजी साहेब आणि हयात नसलेले सन्माननीय त्यावेळचे मुख्यमंत्री विलासराव देशमुखजी, अशा लोकांची यांच्या घरी बसऊट होती. एका माजी महापौराचं हे घर आणि तसं पाहिलं तर शेतीवाडी भरपूर असलेलं पुणे शहरातलं कर्वे रोडच्या लगत सगळी शेती, कर्वे रोडवर शेती आणि या एरंडवणे भागामध्ये शेती, असं हे सधन कुटुंब आणि त्यांच्या घरी या लोकांची बसऊट. आणि मग 1989 साली थोडीशी धमकीवजा यांना विनंती करण्यात आली संबंधित व्यक्तींनी की खिलारे साहेब, भरपूर जमीन आहे तुमची, सिलिंगचा कायदा आला आहे आणि मग या सिलिंगच्या कायद्यात जर तुमच्या जमिनी सरकारने जप्त केल्या, त्यापेक्षा जर कोणी धर्मादाय हॉस्पिटल बांधत असेल, उदाहरणार्थ लता दिदींना याच विभागामध्ये एक धर्मादाय हॉस्पिटल काढायचं आहे वडिलांच्या स्मृती जतन करण्यासाठी, तर बघा तुम्ही देऊ शकता का? आता हा दिलदार माणूस, दिलदार कुटुंब, हे सगळ्या कुटुंबियांची एकत्रात मिटिंग झाली. अनेक वेळा लता दिदी, आशाताई, हृदयनाथजी या खिलारे कुटुंबियांकडे यायचे जायचे. ही राजकारणी मंडळींची बसऊट त्यांच्याकडे होतीच. हडपसरचे विठ्ठलराव तुपे, सन्माननीय व्यक्ती ज्यांनी हडपसरचा विकास चांगल्या रीतीने केला, त्या व्यक्तीचा या कुटुंबियांशी संबंध आला आणि खिलारे कुटुंबातली मुलगी तिकडे देण्याचं ठरलं. आणि त्याच 30 एप्रिल 1989 रोजी, मे बी तारीख कदाचित चुकीची असू शकेल, पण साल 1989च्या सुमारास या दीनानाथ मंगेशकर धर्मादाय हॉस्पिटलसाठी या खिलारे कुटुंबियांनी आपल्या 6 एकर जमिनीचं योगदान दिलं, तेही मोफत. मुलीच्या लग्नात कलशाच्या स्वरूपामध्ये ती जमीन देऊ केली गेली आणि सत्वर त्या जमिनीवरती या धर्मादाय म्हणून दवाखाना चालवायच्या इराद्याने बांधलेल्या इमारतीमध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल या नावाने मोठा दवाखाना चालू झाला. आता त्याचं टायटल, त्याचा हेतू धर्मादाय असा जरी दाखवला आणि जमीन मोफत मिळवली, संबंधित राजकारण्यांना मध्ये घातलं गेलं आणि खिलारे कुटुंबियांनीसुद्धा दिलदारगिरी दाखवून
ज्या पद्धतीने त्यांनी गरवारे महाविद्यालय, कर्वे रोडवरचं चर्च, महिलाश्रम अशा अनेक जमिनी मोफत दिल्या गेल्या, एक सामाजिक बांधिलकी आणि आपल्याकडं असलेलं भरपूर ओंजळ भरून वाहत चाललेलं समाजासाठी देऊन टाकणं, या प्रवृत्तीची माणसं त्यांच्या त्या कुटुंबियांच्यामध्ये त्या काळीही होती, आजही आहेत. अप्रूप याचं वाटतं की मोफत मिळालेल्या या जमिनीवरती नंतर हॉस्पिटलचं बांधकाम झालं आणि मग पैसे कमवण्याचं डोक्यात खूळ शिरलं त्या धर्मादाय हॉस्पिटलच्या ट्रस्टी लोकांचं. मग त्यावेळेस केळकर नामक एका डॉक्टरला विनंती केली गेली आणि त्याला ते हॉस्पिटल चालवण्यास सांगितलं गेलं. नंतरचा इतिहास सर्वश्रुत आहे. आज मी पण हा व्हिडिओ बनवतो आहे म्हणजे थोडाफार मी सुद्धा या हॉस्पिटलच्या माध्यमातून पोळला गेलेला व्यक्ती आहे. जे काही माझे पण अनुभव आहेत ते तितकेसे चांगले नाही आहेत. मग अतिशय गरीब लोकांसाठी धर्मादाय दवाखाना म्हणून तुम्ही जेव्हा तो काढता तेव्हा तुम्ही अतिशय गरीबाला तर तुम्ही सोडलंच नाही आहे. त्याहूनही खेदाची बाब, ज्या कुटुंबियांनी तुम्हाला मोफत 6 एकर जमिनीचा पट्टा दिला त्या कुटुंबियातल्या एका व्यक्तीची बायपास सर्जरीसुद्धा तिथे झाली आणि त्या सर्जरीचं बिल माफ करा असं सांगण्याइतकीसुद्धा त्यांच्याकडं कधीही तशी वाईट प्रवृत्ती नव्हती. यथोचितरित्या सगळं बिल त्यांनी भरलं. म्हणजे पहा, आजकालच्या काळात 1 स्क्वेअर फूट जमीन इकडची तिकडं झाली तर एन्क्रोचमेंटचे दावे नक्की येतात कोर्टापर्यंत. 10-10 फुटाचा बांध पोखरला गेला तर हाणामाऱ्या झालेल्या, एकमेकांचे मुडदे पाडेपर्यंत 306ची मॅटर्स झालेली मी डोळ्यांनी बघितली आहेत. म्हणजे अशी परिस्थिती सगळी असताना एरंडवणे, प्रभात रोड, कर्वे रोड या विभागामध्ये आज फ्लॅट घेणं हे एक उच्चभ्रू संस्कृतीचं लक्षण मानलं जातं. ज्यांच्याकडे मुबलक पैसा आहे तीच माणसं या एरियात फ्लॅट घेऊ शकतात असा एक साधा समज निर्माण होण्याइतका तिथं भाव वाढलेला आहे. 15,000 ते 18,000 रुपये पर स्क्वेअर फूट असा तिथला भाव आहे. म्हणजे अशा एरियातली खिलारी कुटुंबियांनी दिलेली 6 एकरची जमीन कोणतीही जाणीव न ठेवता या हॉस्पिटलनी त्याच कुटुंबियाच्या एका बायपास सर्जरीला बिल तर यथोचितरित्या पूर्ण घेतलं. पण लाजिरवाणी गोष्ट अशी आहे की त्यावेळची डॉक्टरची व्हिजिट फी, जे या खिलारे कुटुंबियांना भेटायला आले होते, ती व्हिजिट फीसुद्धा त्यांनी 600 रुपये त्या काळातली लावायला चुकले नाहीत. पण या सगळ्या गोष्टी या खिलारे कुटुंबियांनी अगदी स्पोर्ट्समनशिपप्रमाणे खूप स्पोर्टिली घेतल्या, हसण्यावरही घेतल्या. पण आज त्याच कुटुंबियांमधली एक डॉक्टर, त्या डॉक्टर हळहळत आहेत की जे काही चाललं आहे ते चुकीचं चाललं आहे. जे काही आमच्या कुटुंबियांनी चूक केली ती आज आम्हाला दुरुस्त करताही येत नाही, पण ती चूक आम्ही दुरुस्त करू शकलो असतो तर करू शकतो का, असे प्रश्न निर्माण होण्या इतके वाईट प्रकार त्या हॉस्पिटलचे माझ्यासुद्धा कानावर आलेत असं त्या निक्षून सांगत आहेत. प्रश्न हा आहे मित्रांनो, तुम्ही जर धर्मादाय आयुक्ताकडनं परवानगी घेऊन धर्मादाय हॉस्पिटलसाठी जागा घेता आणि नंतर जर त्याच्यामध्ये काही बदल करत असाल आणि तेव्हासुद्धा राजकारणी जर गप्प बसत असतील, प्रशासन गप्प बसत असेल आणि मग अशी अनंत हॉस्पिटलमध्ये अनंत गरिबांची अशी पिळवणूकच होणार असेल तर मग शासन झोपलं आहे का काय? का शासनसुद्धा या सगळ्या गोष्टींना सामील आहे का? मागच्या दाराने कुठं जळून जाणाऱ्या नोटा यांच्यापर्यंत पोचल्यात का? असे प्रश्न साहजिकेनं सामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण होणं आणि तोच प्रकार सध्या चालू आहे आणि म्हणूनच हा छोटासा ज्वालामुखी याचा स्फोट झालेला आहे. मित्रांनो, असे मोठे मोठे स्फोटसुद्धा होऊ शकतात आणि असं या अप्रिय घटना घडल्या नाही पाहिजेत. ज्या कुटुंबियांना आपल्या जनतेने डोक्यावर घेतलं, ज्या जनतेच्या प्रेमापोटी आज रॉयल्टीच्या नावे गाणी म्हटल्यानंतर अनंत सिनेमांची गाणी गाऊन, अनंत भाषांमधली गाणी गाऊन, ठीक आहे, त्यांच्या कर्तृत्वावर त्यांना ती गाणी मिळाली, नो डाऊट ॲट ऑल, त्यांचं स्किल आहे, त्यांना त्यांच्या कर्तृत्वावर हा पैसा मिळाला. मग इतका समुद्रासारखा पैसा घरात असतानासुद्धा पुन्हा कमवण्याची भूक ती का शमत नाही आहे? आणि तेही अशा पद्धतीने कमवायचं. मग यांना नक्की साथीदार कोण कोण आहेत? मला तर शंका येते की एका गायक कुटुंबातली अगदी हाताच्या बोटावर मोजण्यात की 4-5 लोकांची ही टीम, ही इतकं मोठं दारिष्ट करणं शक्य नाही आहे. त्याच्यामुळंच कुठेतरी काहीतरी याला राजकीय वरदहस्त, प्रशासनाचा वरदहस्त असल्याशिवाय तिथे घडणाऱ्या घटना अशा घडत नाही आहेत असंच मला सांगावंसं वाटतं. अरे गरीबातला गरीब माणूस, त्यालासुद्धा ठीक आहे तुमचे नियम आहेत, पण अव्वाच्या सव्वा बिल लावल्यानंतरसुद्धा तो काकुळता येऊन पाया पडतो. रिसेप्शन काउंटरला अक्षरशः लोळण घ्यायची राहिली अशाही व्यक्ती मी पाहिल्या.
की इलाजालाच पैसे कर्ज काढून काढले हो, आम्ही बिल आणून देतो, आम्हाला एक 10%, 12%, 15% डिस्काउंट द्या हो, असा आकांत होताना मी स्वतः पाहिलेला आहे. मित्रांनो, पाहवत नव्हता. ही अशी दृश्य अनेक वेळा पाहिलीत मी गेल्या 7 वर्षात, गेल्या 10 वर्षात. त्यामुळं हा जे काही हॉस्पिटल दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आहे, ती जी व्यक्ती आहे दीनानाथ मंगेशकर, अतिशय प्रतिकूल परिस्थितीतनं आपल्या भारताचं नाव त्यांनी रोशन केलेला एक मोठा गायक आहे. त्यांच्या मुलांनी पण आपल्या भारताचं नाव जगभरात नेलेलं आहे. नो डाऊट त्यांच्या कलेला अगदी करोडो सॅल्यूट करतो मी. परंतु जर तुम्ही निर्माण केलेल्या एखाद्या वास्तूमध्ये तुमच्याच वडिलांचं नाव जर बदनाम होणार असेल आणि त्याच्या काचा जर दगडांनी प्रक्षोभित झालेला समाजाला दोष देत नाही आहे मी, अनंत काळपर्यंत मनामध्ये साठवून ठेवलेला ज्वालामुखीचा उद्रेक, असंच मी त्याचं वर्णन करीन. आणि अशा घटना जर घडत असतील तर तुम्ही तिथं बारकाईने लक्ष देऊन खरोखर गरिबांसाठी काहीतरी सुरुवात करून तुम्ही या पापातनं मुक्त कधी होणार. प्रत्येकाची तुमची वय आज 75च्या पुढे गेलेली आहे. आशाताई आज 91-92च्या झाल्यात. लता दिदी तर आता गेल्यात या जग सोडून. पण राहिलेले मंगेशकर कुटुंबीय, तुम्हाला जर या हॉस्पिटलमधला पायीमधला पर्सेंटेज जर जात असेल आणि खिलारे कुटुंबियांना जर काहीही तुम्ही फॅसिलिटी दिली नसेल, तर मोठ्या मनाने तुम्ही 1-2 मजले खिलारे कुटुंबियातल्या कोणत्याही पेशंटला मोफत याच्या पुढे ट्रीटमेंट असा तुम्ही बोर्ड नाही का लावू शकणार. तेवढी दिलदारगिरी तुमच्यामध्ये दाखवण्याची हिंमत तुम्ही जर दाखवलीत तर मंगेशकर कुटुंबियांचा समाजामध्ये असलेला आदर आणि आज लोप पावत चाललेला आदर हा पण कुठेतरी कमी होईल. आदर वाढवायचा असेल तर तुम्हाला लोप पावत चाललेल्या आदराकडं बारकाईने लक्ष द्यावं लागेल. भले संचालक मंडळातला कोणताही व्यक्ती हापापलेला असे नका, पण नाव तुमचं बदनाम होतं आहे, त्यामुळं संचालक मंडळावरती अंकुश हा तुमचा हवा आहे. मग नक्की कोणकोणते राजकारणी तिथं मध्ये घुसलेले आहेत, नक्की कोणाकोणाला यातनं वाटा जातो आहे, या सगळ्या वाटा तुम्हाला प्रशासनासमोर उघड्या कराव्या लागतील. आणि एक पारदर्शक, एक चांगलं गरिबांसाठीचं हॉस्पिटल अशा पद्धतीने नाव कमवून मग तुम्ही या जगाचा निरोप घेतलात तरच दीनानाथ मंगेशकर या नावाचा तुम्ही गौरव राखलात असंच मी मानेन. मित्राने काही विचारलेल्या प्रश्नांचा हा उहापोह. आलेत मोर्चे हॉस्पिटलवरती, अगदी जाईज गोष्टी आहेत. या गोष्टी ज्या कुटुंबाला या झळा पोचतात ना, त्यांनाच तो आकांत काय आहे, त्यांचं मन किती विषण्ण झालं आहे हे त्यांना माहीत असतं. आणि मग त्यांनी मन जिथं मोकळं केल्यानं त्या संघटनांनासुद्धा ती झळ सहन होत नाही आणि म्हणूनच तो प्रोटेस्ट असतो. त्यामुळं जे काही झालं आहे त्याचं जरी कुठल्याही क्राईमचं समर्थन करणं हे योग्य नसलं तरी अनंत काळापासून चालू असलेल्या ॲक्शनची ही केवळ एक छोटीशी रिॲक्शन आहे. आणि ही छोटीशी रिॲक्शन बघितल्यानंतर जर तुम्ही सावध होणार नसाल तर मग तुम्ही खूप मोठी चूक करत आहात हे निश्चित आहे. चला आशा करूयात मित्रांनो, ज्या मंगेशकर कुटुंबियांबद्दल आपणा सर्वांना आदर आहे, हा आदर असाच टिकवण्यासाठी त्यांची ही पिढी तसेच दुसरी पिढी सध्या पण कार्यरत आहे, या सगळ्या पिढ्या मंगेशकर कुटुंबियांच्या झटून काम करतील. जिथं जिथं म्हणून काही लूप होल्स आहेत त्यांच्या संचालक मंडळात, त्यांच्या ट्रस्टमध्ये, जिथं जिथं म्हणून धर्मादाय हा शब्द वापरणं बंद झालं आहे तिथं तो पुन्हा सुरू झाला पाहिजे. आयुष्मान कार्ड कशासाठी केलं आहे? सेंट्रल मिनिस्ट्री का झटती आहे की 5 लाखापर्यंत गरीबातल्या गरीबालासुद्धा मोफत उपचार, त्याचा कोणताही आजार असला तरी मिळाले पाहिजेत. या सद्भावनेच्या मुळाशी जर तुम्ही गेलात तर तुम्हीसुद्धा कार्डविना 5-5 लाखपर्यंत गरिबांसाठी उपचार करणं गरजेचं आहे. तेवढी उखळ तुम्ही तुमची पांढरी करून घेतली आहेत गेल्या 30 ते 40 वर्षात. मित्रांनो, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये घडलेल्या घटनेची खूप खूप संवेदनशील मनाने मी ही दखल घेतो आहे. त्या कुटुंबियांच्या सोबत नक्कीच आहे. गेलेली आपल्या घरातली ती स्त्री, तुमची आमची सर्वांची बहीण, ती पुन्हा काही येणार नाही या जगात. तिने ज्या छोटुकल्यांना जन्म दिला आहे त्यांचं आयुष्य सुरळीत राहण्यासाठी आटोकाट प्रयत्न ते कुटुंबीय नक्कीच करतील. पण मॉरली आपण त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत आहोत, त्यांच्या प्रार्थनेमध्ये आपण सहभाग नोंदवतो आहे हे सुद्धा त्यांना सांगणं नितांत गरजेचं आहे. आणि आशा करूयात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल जी आज बदनामी झाली आहे, बदनामी पण नाही, जे घडतं आहे ते जे चव्हाट्यावर आलं आहे ते घडणं बंद झालं पाहिजे. याच विनंतीसह रजा घेतो. जय हिंद, जय भारत.